शहरातील हिरवाईच्या मुळावर उठणारा अध्यादेश राज्य शासनाने जारी केलाय। सार्वजनिक प्रकल्प तसंच विकास कामांसाठी 25 पेक्षा कमी झाडं तोडायची असल्यास त्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीची गरज नसल्याबाबतचा हा निर्णय आहे। महापालिकेच्या आयुक्तांना त्याबाबतचे अधिकार देण्यात आलेत। या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे, त्याचप्रमाणे विकास कामांना गती देखील मिळेल। मात्र प्रत्यक्षात हा निर्णय पर्यावरण विरोधी असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। मुळात हे अमेंडमेंट नाही, ट्रॅकमध्ये बिघाडमेंट केले सरकारने, हे जाणून बुजून केले असा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण की कायदा हा 1975चा आहे। जसा जसा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वृक्षतोडीला विरोध होत गेला, या सरकारला सध्या काही सुचत नाही आहे। पर्यावरण प्रेमींचा किंवा हा विरोध कसा कमी करावा किंवा याच्यातून पळवाट कशी काढावी म्हणून हे सगळे मुद्दामून काढलेले पळवाट आहे व हे अमेंडमेंट नाही। यांनी जे काही अधिकार आयुक्ताला दिले, आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात। 25हून खाली झाडं कमी असली तर आयुक्तांना अधिकार दिले। त्यापूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये एक याचिका केली होती। त्या याचिका क्रमांक आहे 64/2006। त्या जज साहेब जयंत पटेल यांनी स्वतः अशी एक ऑर्डर केली होती की आयुक्त जरी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असले तरी त्या एकट्या व्यक्तीला निर्णय घेता येत नाही। त्याचं कारण असं आहे की आयुक्त हे जरी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असले तरी ते एक सदस्य आहे। ही इज अ वन मेंबर ऑफ अ ट्री अथॉरिटी अँड वन मेंबर कांट टेक डिसिजन। म्हणून हे जे काय कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केली असं सरकार म्हणत आहे, ही सुधारणा नाही आहे। एकट्या सभासदाला अशा प्रकारात पहिला प्रयोग तर आम्हाला नागरिकांना समजून अलर्ट करून एका ठिकाणी सगळं गोळा होऊन हा विषय नीट समजून घेऊन आणि नंतर कोर्ट कचेरीवर आता माझा विश्वास राहिलेला नाही। कोर्ट कचेऱ्या आम्ही हे 77/2001 पासून करत आहोत। माझा स्पष्ट आरोप जज लोकांवरही आहे की जज लोक जे काय निर्णय देतात त्याचं इम्प्लिमेंट होते का नाही। जजनीच आता एक बॉडी स्थापन करावी की त्यांनी दिलेल्या आदेशाचं या देशामध्ये पालन होत आहे का नाही। हे काम एका साधारण नागरिकाचं राहिलेलं नाही। कारण की आम्ही काही करायला गेलो तर आमच्यावर हे दमदाटी करतात। माझ्यावर त्यांनी 2 खटले दाखल केले, शासकीय कामात अडथळा घालतो, तिथं माझी वारी लावली। 150, 200 चक्र आम्हाला कोर्टात मारायला लावतात। म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की जज साहेब जर खरोखर या देशातले गंभीर आहे, त्यांनी जे काही निर्णय दिले निर्णय खूप चांगला आहे, पण जर दिलेला निर्णयाचं जर इम्प्लिमेंट होत नसेल तर हा त्यांनी फक्त एक जजमेंट दिलेलं आहे। जस्ट हानी होणारच आहे। राज्य सरकारने जो काय हा फतवा काढलाय आता, याच्यामुळे कुठली विकास कामं होणार आहे माहीत नाही आहे। पण एकाधिकारशाहीमुळे म्हणजे जर आयुक्त या संदर्भाचे निर्णय घेणार असतील तर वृक्ष प्राधिकरण निर्माण झालं आहे कशाला। वृक्ष प्राधिकरण जर निर्माण झाले तर वृक्ष प्राधिकरणातली लोक एवढी जे अर्ज आलेत त्या अर्ज हे कुठल्या स्वार्थापोटी आलेले आहेत? ती वृक्षसंपदा वाचवण्यासाठी आलेत का वृक्ष तोडीसाठी आलेले अर्ज आहेत? हे एवढे उत्सुक लोक झालेले आहेत। हो, पर्यावरणाची हानी होणार आहे आणि ऊन पाऊस वाऱ्यासाठी जसे नागरिक चर्चा करतात अवतीभोवती, तसंच मी म्हणतो की वृक्षतोडी संदर्भात या अशा पद्धतीचा विलंब होण्यासाठी आलेला जो काही फतवा आहे याच्या विरुद्धही नागरिकांनी उठाव केला पाहिजे असं माझं मत आहे। पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक झालेला आहे। 1975 जेव्हा वृक्ष कायदा महाराष्ट्र शासनाने घेतला, तो केंद्र शासनाच्या कायद्याप्रमाणे तो तयार झालेला कायदा आहे आणि हा जो निर्णय घेतला हा राज्याच्या नगरविकास विभागाने घेतलेला आहे। तर आता आम्हाला असा प्रश्न पडला की नगरविकास विभाग आणि वन विभाग हे एकत्रितपणे काम करतात की काय। आमचं म्हणणं असं आहे की हा जो कायदा आहे, ही जी कायद्यातली अमेंडमेंट आहे, ही महाराष्ट्र शासनाने दोन्ही सभागृहात मांडून मग व्हायला पाहिजे होती। हा जी अधिसूचना केली, डायरेक्ट कायद्यात बदल जो झाला आहे, या कायद्यात झालेल्या बदलालाच आमचा आक्षेप आहे। कारण की कायद्यात जर एखाद्या घटनेत जर बदल करायचा असेल तर जसं लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये दोन्ही सभागृहांना त्या सभासदांपुढे मांडून तो विषय तुम्हाला मार्गी लागावा लागतो। तर एक प्रकारे हा लोकशाहीचा खूनच म्हणावं लागेल की बिल्डर लोकांच्या किंवा ठराविक लोकांसाठी सरकारी यंत्रणा काम करते की काय, असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे।